आता सागर पवार आपल्याला विक्रीच्या बाबतीत त्यांनी जी यंत्रणा उभी केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देत आहेत। साधारण आपली विक्रीची व्यवस्था कशी असते? साधारण तुम्हाला सांगतो आम्ही आता गेले 2.5 ते 3 महिने झाले आपल्या स्टॉलला, जेणेकरून आपला माल शेतकऱ्याचा तो जास्तीत जास्त स्वतः विकण्याकडे आमचा जास्त कला आहे आणि त्यातून आम्हाला फायदा असा होत आहे की आम्हाला उत्पन्न वाढत आहे त्यामुळे आणि त्यामुळे आम्ही इथं रोडला स्टॉल लावून दरवर्षी हा आता हे 5वं वर्ष आहे या ठिकाणी विक्री करत आहोत रोड। साधारण 24 तास म्हणलं तरी हरकत नाही, आमचं हे केंद्र चालूच राहत आहे। रात्री 11 वाजेपर्यंत स्टॉल चालू राहतो आणि सकाळी 6 वाजे चालूच राहतो। साधारण विक्री कशी होते? काय काय विक्री साधारण आम्ही खरबूज आणि कलिंगड, तर कलिंगडाची साधारण रोजची विक्री ही 2 ते 2.5 टनापर्यंत होते आणि खरबूज पण आमचं एक साधारण 500 ते 1 टनापर्यंत जातं। साधारण दर काय आहे तिथं? विक्रीचे दर काय आहे? विक्रीचा दर म्हणजे आमच्या इथं क्वालिटी एकदम चांगली असल्यामुळं आणि आपण ऑर्गॅनिक बेस जास्त वापरल्यामुळे जरा दर थोडासा आपण 25 रुपये ठेवलेला आहे किलो, पण ग्राहकांना माल चांगला मिळतोय, फळं खायला अतिशय चवीदार आहेत, त्यामुळं ग्राहक पण खुश आहे। 25 रुपयांनी आमच्याकडून हसत लोक घेऊन जातात। म्हणजे कलिंगड आणि खरबूज हे 50 रुपये किलो आहे। साधारण आता तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरबूज किती विकता आणि कलिंगड किती विकता? रकमेमध्ये किती होतं? आमचं काउंटर 50 ते 60 हजार रुपये डेलीचं आहे रोजचं। आता किती दिवसापासून? शनिवार रविवार तर जास्त गर्दी राहते आमच्याकडे। किती दिवसापासून सुरू आहे आणि कधीपर्यंत सुरू राहील? 2.5 महिने झालं कंटिन्यू स्टॉल चालू आहे, एकही दिवस बंद नाही आणि इथून पुढे अजून 2 महिने स्टॉल चालू कसा राहील याकडे आमचं लक्ष आहे। साधारण काय किती साधारण 3-4 महिन्याच्या मध्ये कितीची उलाढाल होईल? उलाढाल होईल सगळ्यांच्या कृपेने आहेच। गेल्या वर्षी किती झाली होती आणि आता? गेल्या वर्षी 1 लाखाचा आम्हाला प्रॉफिट झालं होतं, म्हणजे खर्च जाऊन, पण ह्यावेळेस निश्चित दुप्पट होईल असा आम्हाला अंदाज आहे। साधारण माल आपण स्वतः म्हणजे पिकवून तो विकण्यात एक वेगळा आनंद आहे। आपल्या मालाला म्हणजे योग्य तो भाव मिळतो, त्याच्यामुळे म्हणजे चांगलं वाटतं। विक्रीमध्ये काय कुठली विभाग तुम्ही घेता का? तुम्ही शेतामध्ये जाऊन लागवड पण करता का फक्त इथे विकताय? आम्ही लागवड, खुरपणी सगळी कामे करतो शेतात। माहेर कुठलं? माझं माहेर मुंबई आहे आणि माझं बार्शी माहेर आहे। माझं D.Pharmacy झालेलं आहे, ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं। आता ही स्टॅल सांगत होते तर सकाळी 6-7 वाजल्यापासून सुरू होते ती संध्याकाळी 11 वाजेपर्यंत विक्री चालू असते। काय कसं काय नियोजन काय? सकाळी आम्ही म्हणजे किती वाजता उठता? सकाळी आम्ही 5 वाजता उठतो आणि 10 वाजता इथं येतो, सगळी घरची कामं आवरून येते 10 वाजता कामाला यायला। तिथून पुढं मग आम्ही 6:30-7 वाजेपर्यंत असतो इथे आणि आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र कामं पटपट करू शकतो, तो एक आमचा फायदा आहे। म्हणजे एकत्र कुटुंब असलेला खूप फायदा आहे। रोजचे पैसे किती येतात? रोज विक्री किती होती? किती? 40 ते 50 हजार आमचा रोजचा सेल आहे। या ठिकाणी पाहतोय आपण ही सिम्बा व्हरायटी आहे आणि ह्याचं उत्पन्न साधारणपणे 25 ते 30 टनापर्यंत एकरी उत्पन्न ह्या शेतकऱ्याला मिळालेलं आहे आणि बाजारभाव साधारणपणे 15 ते 20 रुपयापर्यंत आपण ह्या शेतकऱ्याला मिळून दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्याचं एकरी उत्पन्न साधारणपणे 2.5 ते 3 लाखापर्यंत त्यांना उत्पन्न आपण मिळवून दिलेलं आहे। याच पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत ही मनापासून इच्छा। धन्यवाद। आपण त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करणार का ज्याला वाटते की मला आता अशा पद्धतीने उत्पादन काढायचे? निश्चित आपण हे शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शन करणार आहोत। जे शेतकरी आपल्या संपर्कामध्ये येतील त्यांना आपण प्रत्येक पिकाची माहिती, कलिंगड असो, खरबूज असो किंवा इतर कुठलीही पिकं जर घ्यायची असतील तर त्याची माहिती आपण 100% शेतकऱ्यांना देणार आहोत। माझा नंबर आहे 97 67 00 55 22। विशाल पवार, धन्यवाद। नमस्कार। शेतकरी नामा GA न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशा एका तरुण शेतकऱ्याला भेटणार आहोत की जे उत्पादन करतायत आणि उत्पादनाबरोबर व्यवस्थितपणे विक्रीही करतायत। असे उच्च शिक्षित पुरंदर तालुक्यातील मावडी या गावचे विशाल पवार आणि त्यांचे बंधू सागर पवार या दोघांनी मिळून शेतीमध्ये एक वेगळा प्रयोग केलेला आहे। खरं तर शेती परवडत नाही, उत्पादन होत नाही असं म्हणणाऱ्यांना एक आदर्श असं त्यांनी निर्माण केलेलं आहे। तर आज आपण त्यांच्या कलिंगडाच्या या प्लॉटवर आलेलो आहोत आणि याची आपण सर्व माहिती या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। लागवड कशी करायची, विक्री कशी करायची, कदाचित हा व्हिडिओ मोठा होईल, परंतु निश्चितपणे नवीन प्रयोग करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांना निश्चितपणे काहीतरी आपल्याला शेतीमध्ये करायचे, शेती आपल्याला फायद्यामध्ये आणायची, अशा शेतकऱ्यांना निश्चितपणे हा व्हिडिओ फायदेशीर होईल
म्हणून आपण कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार. आपण एवढे उच्च शिक्षित आहात आणि मग आपल्याला आता शेतीकडे वळावं असं का वाटलं? कारण मुळातच माझा जन्म हा शेतकरी कुटुंबामध्ये झाला आणि पहिल्यापासूनच शेतीची आवड असल्याकारणाने 2006मध्ये मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये नोकरी केली. नोकरीमध्ये एक 17-18 वर्ष घालवल्यानंतर पुन्हा नोकरीमध्ये मन रमेना. त्यानंतर थोडंसं शेतीचा ओढा असल्याकारणानं परत शेतीमध्ये काहीतरी आपल्याला नवीन करता येईल का हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रथम मी कलिंगड आणि खरबूज या 2 पिकांची लागवड मी स्वतःच्या शेतामध्ये केली. आता लागवड केल्यानंतर पहिल्याच वर्षी मला असा अनुभव आला की पहिल्या वर्षीच लॉकडाऊन पडला आणि कोरोनाच्या काळामध्ये असंख्य अडचणी निर्माण झाल्या. म्हणजे 8 दिवसामध्ये माझा माल हार्वेस्टिंगला येणार होता आणि 8 दिवसामध्ये लॉकडाऊन पडला आणि मग माझ्याकडे 2 एकर प्लॉट होता. 2 एकरमध्ये जवळपास 80-90 टन माल माझ्याकडे रेडी होता. तर त्या मालाचं करायचं काय हा प्रश्न माझ्यापुढे मोठा होता. मार्केटला नेऊ शकत नव्हतं, मार्केट बंद होतं. मग करायचं काय, तर माझी शेती रोडच्या कडेलाच असल्याकारणानं, पुणे बारामती हायवे रोडच्या कडेला असल्याकारणानं मी तो माल रोडवरती आणून ठेवला आणि बाजारपेठा बंद होत्या, मार्केट बंद होतं, हॉटेल्स बंद होते. पुणे मुंबईवरून लोक सगळे खेडेगावाकडे आले होते, त्यांना खायला काही नव्हतं. अशी कठीण परिस्थिती असल्याकारणाने मग मी त्या संधीचा फायदा घेतला आणि उत्कृष्ट दर्जाची उत्कृष्ट क्वालिटीची कलिंगडं मी समोर विक्रीसाठी मांडली. तर त्याला ग्राहकांनी एवढा प्रतिसाद चांगला दिला की म्हणे इतकी ताजी रसाळ शेतातून डायरेक्ट थेट तोडून तुम्ही रस्त्यावरती विक्री करताय, अशी इतकी ताजी फळं आम्हाला कुठे मार्केटमध्ये सुद्धा मिळाली नाही. मग त्याला मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोक अक्षरशः 20-20, 25-25 किलो घेऊन जायची, खायची आणि ज्यांनी पहिल्यांदा खरेदी केले ते कस्टमर परत दुसऱ्या दिवशी खरेदी करायला यायचे, कारण त्यांना त्या फळाची क्वालिटीच खूप आवडली होती. आणि मग नंतर परत प्रत्येक वर्षी मी ठरवलं की नाही, आपण माल आपला पिकवायचा आणि मार्केटला न्यायचं नाही, कारण आपण चांगल्या पद्धतीचं पीक आणण्याचा प्रयत्न करतो, पण त्या पटीत आपल्याला त्याला बाजारभाव मिळत नाही. बरोबर. म्हणून आम्ही अशी संकल्पना जी 5 वर्षापासून गेली 5 वर्ष आम्ही राबवतोय की स्वतः उत्पादित केलेला माल हा स्वतःच विक्री करायचा. कारण 2 ते 2.5-3 महिन्यापर्यंत आपण रात्रीचा दिवस करून कष्ट करून आपण तो प्लॉट आणलेला असतो आणि जेव्हा आपण तो प्लॉट मार्केटमध्ये घेऊन जातो त्यावेळेस कुठेतरी आपल्याला बाजूला एका साईडला उभं राहावं लागतं आणि आपल्या मालाची किंमत आपल्याला ठरवता येत नाही. अपराधीपणाने आपल्याला ती स्वीकार करावी लागते आणि त्या मालाचा मालक हा तो व्यापारी ठरला जातो. ही फार मोठी शोकांतिका आपल्या म्हणजे ही वास्तव आहे, समाजातलं वास्तव आहे. म्हणून माझा सर्व शेतकऱ्यांना एक सल्ला आहे की तुम्ही जेवढं विक्री करू शकताय तेवढाच माल उत्पादित करा. कारण व्यापारी मोठे झाले, बाकी सगळ्यांनी सगळ्यांचं प्रॉफिट घेतलेलं आहे. बरोबर. तुम्ही जमिनीचा मशागत करायला जर बाहेरून ट्रॅक्टर आणला तो ट्रॅक्टरला त्याचे पैसे घेऊन गेला, दुकानदार खत औषधं देईल तो त्याचे पैसे घेऊन गेला, मल्चिंग पेपरवाला मल्चिंग पेपरचे पैसे घेऊन गेला, ठिबक सिंचन केलं असेल तर त्याने त्याचे पैसे घेऊन गेला. शेतकऱ्याच्या हातात काय राहतं पाहिजे आणि त्यांनी कुठंतरी स्वतः पिकवलेला माल स्वतः विक्री करायला घेतला तर त्यालाही तुम्ही ग्राहकांनी प्रतिसाद दिला पाहिजे, कारण ती चांगली क्वालिटीचं. आज आपण मार्केटमध्ये बघतोय की कालच्या सकाळ पेपरला मी साहेब बातमी वाचली की अक्षरशः केमिकल रसायनाचा वापर करून कलिंगड लाल केले जातात. बरोबर. म्हणजे आज जो कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये आपण लहान मुलांना विषयुक्त फळं खायला घालतो का हा एक प्रश्न ऐरणीवरती येऊन थांबलेला आहे. तर ह्याच्यावरती कुठंतरी विचार केला गेला पाहिजे की शेतातली ताजी फळं जर एखादा शेतकरी रोडवरती तुम्हाला विक्री करताना दिसला तर जरूर त्याच्याकडनं बार्गेनिंग न करता खरेदी करा. जे चित्र होईल तेव्हा तुमच्यासारखे जे तरुण ज्यावेळेस असे नवनवीन प्रयोग करतील त्यावेळेस निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल आणि आपण सकारात्मक विचार करूया. निश्चितपणे तुमच्यासारखी तरुण पिढी आली, तुमचं बघून अनेक 4 लोकांनी केलं तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल. आता आपल्याला असं म्हणता येईल की जे शेतकऱ्यांनी ठरवलंय आता मला आता कलिंगड लावायची, तुमची व्हिडिओ बघितला अनेक शेतकऱ्यांनी आणि त्यांना वाटलं की आता मला आता कलिंगड लावायची, खरबूज लावायची, तर ते मग आपण अगोदर शेतीची पूर्व मशागत काय असावी? माझा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला हा आहे की कलिंगड आणि खरबूज शेती करत असताना साधारणपणे 1 लाखाच्या आसपास तुम्हाला खर्च येत असतो एकरी. तर 1 लाखाच्या आसपास जर खर्च येत असेल आणि तो खर्च करून जर तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये तुमच्या हातामध्ये जर काही नाही राहिलं, समजा विल्टिंगमध्ये तुमचा प्लॉट गेला काही कारणास्तव, तुम्ही कुठेतरी कमी पडला,
तर अक्षरशः शेतकऱ्याचं 2 वर्षापर्यंत तो उपजार म्हणजे येत कव्हर नाही. होत नाही, बरोबर. उपजार येत नाही, कारण तेवढं त्याचं नुकसान झालेलं असतं. त्याच्यामुळं सुरुवातीपासून अगदी जमिनीच्या मशागतीपासून हां. जर विचार केला तर जमिनीची खोलवर नांगरट झाल्यानंतर जमिनीमध्ये साधारणपणे चांगलं कुजलेलं असेल तर एक साधारणपणे 4 ते 5 ट्रॉली शेणखत हवं एकरी. हां. त्याच्यानंतर कोंबड खत तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर 1-2 ट्रॉली कोंबड खत हवं. हां. ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने विस्कटून घ्यावं. नंतर रोटर मारायचा. रोटर मारल्यानंतर 7 फुटावरती आपण त्याचे बेड काढून घेतो. हां. बेड काढत असताना बेड छोटे न काढता जेवढे तगडे किंवा जेवढे मजबूत तुम्हाला बेड काढता येतील हां. तेवढे मजबूत बेड तुम्ही काढायचे. हां. आणि बेड काढल्यानंतर बेडमधला जो बेसल डोस आहे हां. तो टाकून घ्यायचा. साधारण काय बेसल डोस त्याच्यामध्ये काय बेसल डोसमध्ये आपण चांगल्या दर्जाची खतं वापरतो. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सुपर फॉस्फेट एकरी 200 किलो, प्रोम हां. ऑर्गॅनिक फॉस्फेट मॅन्युअर त्याच्यामध्ये असतात की जमिनीचा पोत सुधारतो, हां. जमीन भुसभुशीत राहते, जमिनीमध्ये अलवारनेस टिकून राहतो हां. आणि रूट झोन चांगला डेव्हलप होतो. ओके. त्याच्यामध्ये प्रोम आपण 100 किलो वापरतो. नंतर NPK मध्ये आपण 1840 100 किलो, हां. MOP म्युरेट ऑफ पोटॅश हां. 100 किलो, सॅटराईट 100 किलो हां. जे सेकंडरी न्यूट्रिशन्स आहे. त्याच्यानंतर मायक्रोटंट, हां. बोरॅकॉल 12 नंबर हां. हे 20 किलो प्रति एकर, निंबोळी पेंट 100 किलो. आणि जमिनीमध्ये कीड वगैरे किंवा उन्नी वगैरे काही असेल हां. तर त्याच्यासाठी आपण कार्बोफुरॉन 5 किलोची बॅग आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. आणि मॅग्नेशियम सल्फेट हे आपण नंतर ड्रिपद्वारे आपण सोडत राहतो. हां. आणि बाकीची वॉटर सोल्युबल जी खतं आहेत ती लागवडीनंतर साधारणपणे ज्या दिवशी आपली लागवड होते लागवडीनंतर आपले 3ऱ्या ते 4थ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग होते. हां. त्या ड्रिंचिंगमध्ये साधारणपणे आपण ह्युमिक ॲसिड आणि 13-40-13 आणि बुरशीनाशकामध्ये 22 वगैरे ही पहिल्या ड्रिंचिंगमध्ये वापरतो. आणि 2 दिवसानंतर परत लेम्सपार म्हणून अबायोटिक ट्रेस ज्याला म्हणतो आपण, वातावरणातील जे बदल असतात हां. ह्या बदलामध्ये जो पिकावरती आलेला ताण असतो हां. तो ताण सहन करण्याची शक्ती त्या पिकामध्ये यावी ह्याच्यासाठी सिलिकेट युक्त पोटॅश हां. त्याला आपण लेम्सपार म्हणतो तर त्याची आपण ड्रिंचिंग 2 दिवसानंतर करतो. आणि लागवडीच्या नंतर साधारणपणे आपण रोपं लावताना एक 16 ते 17 दिवसाची रोपं लावतो. हां. जास्त दिवसाची रोपं लावली तर त्या मुळ्यांची कॉईल तयार होते. आणि रोप कुठून आणावं शेतकऱ्यांनी आणि किंवा शेतकऱ्यांनी बी लावावं का रोप आणावं या संदर्भात काय तुमचा अनुभव आहे? आता ज्या शेतकऱ्यांना रोपांची लागवड करायची हां. प्रामुख्याने चांगली नर्सरी ज्या भागामध्ये आहे म्हणजे अत्याधुनिक नर्सरीमधूनच रोपं शक्यतो खरेदी करावी. हां. म्हणजे ज्या ठिकाणी मशीनद्वारे बियाणाची लागवड त्या ट्रेमध्ये केली जाते. हां. म्हणजे हँडलिंगमध्ये काय होतं की मजुरांकडनं ज्यावेळेस बी ट्रेमध्ये लावलं जातं हां. तर एखादं बियाणं वरती राहतं, एखादं बियाणं कमी खाली खोलीवरती. राहतं, कमी खोलीवरती, जास्त खोलीवरती, आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. हां. म्हणजे बुरशीजन्य रोग जडण्याची शक्यता जास्त राहते. हां. त्यापेक्षा मशीनवरती जर तुम्ही रोपांची बियाण्यांची लागवड जर ट्रेमध्ये केली हां. तर तुम्हाला बरोबर तो जो ट्रेचा डाय असतो त्याचा सेंटर पॉईंट पकडून बरोबर योग्य खोलीवरती म्हणजे अर्धा इंचावरती ते बी सोडलं जातं एकसारखं लावा. त्याच्यामुळे सगळ्या भागामध्ये एकाच वेळी 102 रोपांचा जर ट्रे असेल हां. तर 102 बिया तुमच्या त्या ट्रेमध्ये एकाच वेळी एकाच खोलीवरती एकाच वेळी सोडल्या जातात. हां. त्याच्यामुळं रोपांची वाढ ही तुम्हाला युनिफॉर्म साईज एकसारखी एक समान कमी कालावधीमध्ये मिळते आणि ते रोप एका साईडला कुठेतरी कडेला वगैरे असं वाढत नाही. त्याच्यामुळे त्याच्या मुळांची वाढ जी आहे ही योग्य दिशेला चारही बाजूला समान होते आणि त्याच्यामुळे रोपांची जी स्टीम आहे ही चांगली तयार म्हणजे थिकनेस त्या काडीचं चांगलं तयार. साधारण अशा नर्सरी लागवड करत असताना तिथं लावायच्या अगोदरची काय ट्रीटमेंट त्याच्यामध्ये करतात का ते? तर त्याच्यामध्ये त्याचा फायदा म्हणजे मी विचारण्याचा प्रश्न असा की शेतकऱ्यांनी बी लावण्यापेक्षा नर्सरीतून रोपं आणावी की जेणेकरून ही प्रक्रिया त्या रोपांवर अगोदर केलेली असते. आता बरेचशा शेतकऱ्यांना घरी रोपं तयार करणं पण म्हणजे जमत नाही किंवा बियाण्याची लागवड केल्यानंतर त्या पिकावरचा कालावधी वाढतो. साधारणपणे जो 60 ते 62-65 दिवसाचा कालावधी असतो तो साधारणपणे 85 ते 90 दिवसाच्या घरात जातो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की व्हेरिएशन जास्त येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण बियाची लागवड करतो त्यावेळेस काही बी खोलीवरती जातं, काही वरती पडतं, काही उगवत नाही. त्याच्यानंतर काही खरपुडं असतील ते खातात. म्हणजे कवळं जर एखादं तुमचं बी उगवलं 2 पानावर असतानाच त्याला खरपुडे वगैरे कट करून खाऊन जातात. मग अशा वेळी त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणजे तिथे तुटाळ परत ते भरून काढावे लागते, नागे जास्त होतात. त्याच्यामुळे वेलींची संख्या कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात.
आणि तेच तुमचं रोप जर तुम्ही लावलं तर रोपामध्ये तुम्हाला थोडंसं 50-60 पैसे तुमचे जास्त जातात, परंतु तुम्हाला सगळी रोपं तुम्हाला मिळतात, त्याच्यामध्ये नांग्या जास्त काही होत नाही, परत पुनर्लागवड करण्याचा जास्त विषय आहे. आणि दुसरी गोष्ट जे 16-17 दिवसांमध्ये जे काय तुम्हाला ट्रीटमेंट त्याला करायचे असतात ते तुमच्या वाचतात. म्हणजे एक 16-17 दिवसापर्यंत ट्रीटमेंट जे येतात ते पाणी देणं असेल, खताचे फवारणी असतील, सीड ट्रीटमेंट लागवड करताना असेल, कोकोपीट असेल, ट्रे असतील, कामगारांचा खर्च आहेच आहे, रोज पाणी द्यावं लागतं, त्याच्यानंतर कीटकनाशकांच्या काही फवारणी असतील, खतांच्या काही फवारणी असतील, हा सगळा खर्च तुम्हाला साधारणपणे 16 ते 17-18 दिवसापर्यंत टाळता येऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो रोपांची निवड करताना सुद्धा 16 ते 17 दिवसांचे रोपं लावली तर त्याचा फायदा शेतकऱ्याला चांगला होतो. आता तुम्ही बेड आपण हातारला, बेड आले बेसल डोस आपण टाकला, हो, त्यानंतर ड्रिप हातरून घेतलं, ड्रीप तर मग आता आपल्याला ड्रिप अगोदर बेड ओला करावा लागतो का किंवा काय त्याची काय? बेड आपण एक रात्रीचा साधारणपणे 4 ते 5 तास मोटर चालू ठेवून पहिला बेड ओला करून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर आता व्हायला काय लागलंय की बऱ्यापैकी लोकांना मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो, म्हणजे विल्टिंग त्याला आपण म्हणतो. साधारणपणे 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान मर व्हायला लागते, म्हणजे शेतकऱ्याचा प्लॉट चांगला भरत आलेला असतो, सुरुवातीला चांगला 2.5-3 किलो 4 किलो पर्यंत साईज व्हायला लागले असते. आणि ज्यावेळेस कलर येणार त्याच वेळेस अचानक 2 दिवसामध्ये प्लॉट बसून जातात. ह्याला कारण असं असतं की ज्यावेळेस रिक्वायरमेंट वाढते, पाण्याची रिक्वायरमेंट वाढते, अन्नद्रव्यांची रिक्वायरमेंट वाढते, मग त्यावेळेस त्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये मुळी डेव्हलप झालेली नसते, कारण त्या मुळ्यांची कॉईल तयार झालेली असते. आणि कॉईल झाल्यामुळं त्या पट्टीत अन्नद्रव्य आणि पाणी ते पीक उचलू शकत नाही. म्हणजे हंगामी पिकामध्ये कसं असतं की जे 3 महिन्याची पिकं असतात, ह्या पिकांमध्ये सुरुवातीचे 45 ते 50 दिवस जमिनीमधने असणारी जी अन्नद्रव्य ही शोषून घ्यायची आणि स्वतःच्या शरीरामध्ये ॲपोप्लास्ट करून ठेवायची, म्हणजे साठवून ठेवायची आणि गरजेप्रमाणे वापरायची. मग शेवटच्या टप्प्यात काय होतं, पुरेसा अन्न पुरवठा होत नसल्या कारणानं ते पीक स्वतःच्या शरीरामध्ये साठवलेले अन्नद्रव्य त्या पिकाला प्रोव्हाइड करतं, पाठवून देतं. त्याच्यामुळं पानांमध्ये पोकळी निर्माण होते आणि नॅचरली तुमची पानं ही वाळून जातात आणि मग वेल आपला बसायला लागतो. त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं. म्हणून जमिनीमध्ये जी असणारी बुरशी आहे ती बुरशी पहिली आपण संपवली पाहिजे. जसं कोरोना काळामध्ये आपण सॅनिटायझर आपल्याला वापरायला सांगितलं, म्हणजेच काय तर वातावरणामध्ये असणारे जी काही दूषित विषाणू किंवा जीवाणू असतील तर ह्यांना मारण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर केला. त्याच पद्धतीने जमिनीमध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी शेणखत वापरतो. ह्या शेणखतामधून सुद्धा बुरशीचं प्रमाण हे वाढत असतं. म्हणजे जर आपण न कुजलेलं शेणखत जर वापरण्यात आलं आणि ते जमिनीमध्ये टाकलं तर त्याचं ते जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव हा वाढला जातो. ऊसाचं रान असेल, केळीचं रान असेल तर अशा रानांमध्ये ऑलरेडी बुरश्या डेव्हलप झालेल्या असतात आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण शेणखत टाकतो त्यावेळेस त्या बुरशांना ऑर्गॅनिक मॅटर मिळतो, म्हणजे खाण्यासाठी जगण्यासाठी त्यांना अन्न मिळतं, मग ते त्याच्यावरती जगतात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या पिकांवरती होतो. म्हणून सुरुवातीला बेड लावल्यानंतर म्हणजे बेड काढल्यानंतर ड्रीप वगैरे अंतरलं तर पहिलं पाणी ज्यावेळेस आपण सोडतो तर त्या पाण्यासोबत आपण नॅनो सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड ही जसं सॅनिटायझर काम करतं, एकरी 2 लिटर जर सोडलं तर ड्रीप मधून सोडायचं. मग तुमच्या बेड मधली जी काही असणारी बुरशी आहे ही बुरशी सगळी मरून जाते, म्हणजे त्याचा पिकाला विपरीत काही परिणाम होत नाही. पण परत तुम्हाला जमीन ऍक्टिव्ह करावी लागते, कारण ते सोडल्यानंतर तुमच्या जमिनीमधले जीवाणू सुद्धा डेड होतात. त्याच्यामुळे तुम्हाला परत रायझोबिनियम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएसबी हे जे जीवाणू आहेत ह्याची पूर्तता पुन्हा आणखीन करावी लागते आपल्याला नंतरच्या. आता आपण बेड काढले, मल्चिंगचं काय ह्याच्यामध्ये? मल्चिंगचा रोल असा असतो की एकतर पाण्याचं प्रमाण कमी लागतं, दुसरी गोष्ट तणाचा बंदोबस्त चांगला होतो, तिसरी गोष्ट मुळ्या ह्या नेहमी अंधारामध्ये जास्त डेव्हलप होतात. जर आपण मल्चिंग चांगल्या क्वालिटीचा वापरला, मार्केटमध्ये भरपूर ग्रोविट कंपनी चांगली आहे, सनराइज कंपनी चांगली आहे, किती साधारण तर ह्याच्यामध्ये थिकनेस जो आहे किंवा त्याचा मायक्रॉन जो असतो तो साधारणपणे 30 मायक्रॉनचा वापरावा. म्हणजे 30 मायक्रॉनचा जर तुम्ही मल्चिंग पेपर वापरला तर त्याचा UV चांगला असतो, म्हणजे सूर्याची किरण त्या पेपर मधून आतमध्ये परावर्तित होत नाहीत आणि जर आतमध्ये काळोख आणि अंधार राहिला तर मुळ्यांची वाढ चांगली होते. आणि जर सूर्यकिरण वरतून आतमध्ये गेले तर मुळ्या तेवढ्या डेव्हलप होत नाही.
म्हणजे मग आपल्याला जर त्याला व्यवस्थितपणे उत्पादन काढायचे ज्याला त्याला मल्चिंग उत्पादन पेपर हे काढायचं- आवश्यक हा आहे. मल्चिंग घेताना सब स्टँडर्ड कंपनीचा वापरू नये शेतकऱ्याने. हा. कारण आपण काय करतो की 2 पैसे सुरुवातीला वाचवायला जातो हा. की बाबा 1000 रुपयाला बंडल मिळतोय हा. मग तो वापरायचा. हा. पण जर एखादा जर 1500-1600 पर्यंत बंडल असेल आपण 400-500 रुपयाकडे आपण पाहतो हा. पण पुढचं त्याचा बघ. बेनिफिट तेवढा मिळत नाही. आणि 30 मायक्रॉनचं मल्चिंग पेपर वापरल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दुबार पीक घेता येऊ शकतं. हा. तुम्ही एखादं दुसरं पीक कलिंगड निघून गेलं, तुम्हाला वाटलं कलिंगड लावायचं आहे, दोडका लावायचा आहे, कारलं लावायचं आहे, दुसरं पीकही तुम्ही त्याच्यावरती घेऊ शकता. म्हणजे 12 महिने तुम्ही बेड न मोडता तुमचा खर्च वाचून तुम्ही दुसरं पीक त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता आपण भरखत दिलेलं आहे, हो. ड्रीप हातरलेलं आहे, मर्चिंग. आता आपली लागवडीची तयारी झाली. साधारण आता त्याचं अंतर किती असावं? 2 रोपातील दोन अंतर. आता रोपातलं आपण 2 ओळीतील अंतर तर 7 7 फूट झालेलं हो, आहे. हो. मग 2 रोपातील अंतर किती असावं? 2 रोपातलं अंतर साधारणपणे आपण लॅटरच्या दोन्ही बाजूने रोपांची लागवड करतो. हा साधारणपणे 1.5 फुटाचं अंतर असावं. हा जे युनिफॉर्म साईज जर तुम्हाला फळाची घ्यायची असेल, हा. साधारणपणे 3.5, 4, 5 किलो पर्यंत जर साईज घ्यायची असेल हा. तर 1.5 फुटाच्या अंतरावरती तुम्ही रोपांची लागवड मग करा. आता 1.5 फूट असं एकरी झिगझॅग पद्धतीने झिगझॅग झिग- पद्धतीने हा. झिगझॅग म्हणजे पद्धतीने एका समोरच्या वेळेतला तो 3 फुटावर हो आला पाहिजे. हो, हो. 3 फुटावर आला हो पाहिजे. झिगझॅग पद्धतीने आपण 1.5 फुटावर लावायचं. साधारणपणे एकरी 6 ते 6,500 रोपांची संख्या बसते. 6,500. साधारण लावताना काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? लागवड रोपात- करताना ज्यावेळेस आपण रोप लावतो, हा. रोप लावताना जर तुम्ही पहिले ड्रिंचिंग तुम्हाला जर वाचवायची असेल हा. तर पहिले ड्रिंचिंग तुम्ही ते रोप ट्रे मध्ये असतानाच करू शकता. हा. म्हणजे एक समजा मोठं गमेलं घेतलं, हा. त्या गमेल्यामध्ये एक द्रावण तयार केलं बुरशीनाशक आणि काय असं काय कीटकनाशकाचं. द्रावण? त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड, डिग्रेडेबल ह्युमिक ऍसिड मिळतं 12%. हा. साधारणपणे पर लिटर तुम्ही 2 मिली घ्या हा. आणि त्याच्यामध्ये मेटॅलेक्झिल 35% तुम्हाला बुरशीनाशक मिळेल. तर पर लिटर 1 ग्रॅम घ्या आणि ते जो ट्रे आहे हा. तो तो त्या तसाच पाण्यामध्ये डिप करा. हा. एक साधारणपणे 5 ते 10 सेकंदासाठी डिप करा. हा. कारण त्या ट्रेला खालून एक होल बोला. असतं, हा. त्याच्यातून ते कोकोपीट ऑटोमॅटिक तुमचं द्रावण शोषून घेईल. हा. म्हणजे पहिली ड्रिंचिंग तुमची तिथेच वाचेल, वाचेल. सुरुवात. आणि तुम्हाला रोप लावताना जर टेम्परेचर हाय असेल हा. तर ते रोप सुकणार नाही. हा. आणि लागवड करताना कुशल कामगार पाहिजे. हा. म्हणजे जे माहितीतला महिला वर्ग आहे हा. तर ह्यांना त्याबद्दलची आयडिया पाहिजे की कशा पद्धतीने लावायचं. लावायचं. हा. ते जर तुम्ही त्याच्या देठाला जर इजा केली हा. किंवा असं सुरुवात. खोचलं हा. तर ते रोप डायरेक्ट मरून जातं. हा. तसं न करता सुरुवातीला एक साधारणपणे 2-2.5-3 इंचापर्यंत एक तुम्ही ऊसाच्या जाडी इतकं जर लाकूड घेऊन हा. थोडासा खड्डा खड्डा घेतला केला. हा. आणि ते रोप अलगत उचलून जर तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित मांडलं हा. आणि चारही बाजूने फक्त 2 बोटांचाच वापर करून हा. आपल्या जे दोन्ही हातांची 2 दोन बोट बोटं. ते चारही बाजूने व्यवस्थित व्यवस्थित प्रेस करून जर लावलं हा. तर रोप लवकर सेट होतात. हा. आणि जर रोप आपण दाबले नाहीत हा. तर रोप सेट होत नाहीत लवकर. मग त्याच्यामध्ये पिरियड आपला जास्त जातो. मुळातच कसं आहे 60 ते 62 दिवसामध्ये आपलं पीक हार्वेस्टिंगला येतं. हा. त्याच्यामुळं पर डे ह्याच्यामध्ये खूप चेंजेस खूप असतात. म्हणजे रोज त्याची हा, ती रोज डेव्हलपमेंट त्याची वाढ होत होत राहते. असते. साधारणपणे लागवडीनंतर एक 5व्या-6व्या दिवसापासून आपल्याला ड्रिप मधली खतं चालू करावी लागतात. 1 दिवसा ड्रिप मधलं खत आहे. हा. म्हणजे हे खादाड पीक आहे. हा. बरोबर. म्हणजे सेटिंग तुमची साधारणपणे 28-30 दिवसापर्यंत तुमची तिथनं पुढे सेटिंग चालू होते. हा. सेटिंग चालू झाल्यानंतर तुम्हाला महिना ते एक साधारणपणे 35 ते 36 दिवसामध्ये हा. तुम्हाला 4 ते 5 किलोचं फळ मिळायचं. म्हणजे पर डे ते फळ 100 ते 150 ग्रॅमने फुगत असतं. फुगत असतं. हे अजूनही बऱ्याचशा लोकांना माहित नाही. बरोबर. म्हणजे एका दिवसामध्ये 100 ते 150 ग्रॅमने एक फळ फुगतंय. हा. तर त्याची खाण्याची खाण्याची आणि भूक. पाण्याची पाणी, भूक भूक. ही निश्चितच जास्त आहे. आपलं 1 वर्ष सरलं त्या पिकाचा 1 दिवस बरोबर आहे. म्हणजे आजची फवारणी जर आपण 2 दिवस जरी पुढे ढकलली तरी 2 दिवसापूर्वी जी त्या पिकाची अवस्था किंवा स्टेज असते ती 2 दिवसानंतर राहत नाही. म्हणून ठरल्या वेळेनुसार समजा आपली फवारणी 5 दिवसाचं जे शेड्यूल आहे की 5व्या ते 6व्या दिवशी फवारणी त्या पिकाला असावी. हा. म्हणजे त्याच फवारण्या जर आपण लेट केल्या तर आपलं पीक पिकवण्यासाठी थांबत नाही. बरोबर आहे. ते एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये स्टेजमध्ये. जसं मनुष्याच्या बाल्यावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा 4 अवस्थेमधून आपण जातो. तसंच पीक सुद्धा तुमचं शाकीय अवस्था म्हणजे पिकाची वाढीची अवस्था, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, हा. त्याच्यानंतर संक्रमण अवस्था म्हणजे फुटवा किंवा फुलकळी निघणं, त्याच्यानंतर पुनरुत्पादन म्हणजे फुलातून फळामध्ये कन्वर्ट होणं आणि शेवटी मॅच्युरिटी म्हणजे आपल्याला उत्पादनाच्या स्वरूपात मिळतं जे आपण प्रौढ अवस्था समजतो किंवा प्रोडक्टिव्हिटी. तर अशा 4 अवस्थेमधून जाताना आपला जसा आहार बदलतो
त्याच पद्धतीने ह्या पिकाचा आहार बदलत म्हणजे असतो. प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक आपल्याला असतं. जसं लहान मुलाला आपण थोडीशी अर्धी पोळी चपाती दूध असंच देणार आहे किंवा चमच्या वाटीने भात आपण त्याला देणार आहे, त्याच पद्धतीने सुरुवातीचं अन्नद्रव्य त्याला आपण ड्रीपमधून दिली गेली पाहिजेत. म्हणजे पाण्याचंही प्रमाण, ह्याच्यात पाणी व्यवस्थापन हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो, ज्याकडे आपण लक्ष देतो. प्रत्येक शेतकऱ्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की आपला ड्रिपर किती लिटरचा पर ताशी डिस्चार्ज देतोय. हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही माहित नाही. किंवा आपलं क्षेत्र किती आहे, आपली मोटर किती HP आहे, मग प्रेशर आपल्याला किती देता आला पाहिजे, मग एका तासामध्ये त्याला पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे हे पाहायला पाहिजे. शेतकऱ्यांकडनं ते थोडंसं चुकल्यामुळे साधारणतः तुम्ही अवस्था सांगितल्या त्याच्या, तर आता आपण पाण्याकडे चालू तर ते पाण्याची अवस्था सुद्धा म्हणजे पाण्याची गरज कशी वाढत राहते, म्हणजे पहिली अवस्था दुसरी अवस्था आपण किती कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन बरोबर आपण केलं पाहिजे ते. आता ज्यावेळेस आपण लागवड करतो तर लागवड करत असताना ज्यावेळेस सुरुवातीला आपण बेड 4-5 तास पाणी देऊन ओले ओले केलेले करून असतात आणि त्याच्यानंतर लागवड केल्यानंतरही आपण 2-3 तास पाणी देतो का, तर रोपं सुकून आहेत म्हणून. म्हणजे एकदा सुरुवातीला जर पहिल्यांदा पूर्ण बेड ओला करून घेतला, त्याच्यानंतर तुमच्या पिकाची रिक्वायरमेंट अत्यंत कमी, म्हणजे सुरुवातीच्या पहिले 15 दिवस तुम्हाला रोज 15 ते 20 मिनिटच पाण्याची गरज असते. कारण त्या 15-20 मिनिटामध्ये तुम्ही 1.25 फुटावरती तुमचा ड्रिपर असतो. मग 1.25 फुटावरती साधारणपणे 1 लिटर पाणी पडतं. मग पिकाला 1 लिटर पाण्याची तर गरज नाही, पण तुम्ही पहिले 15 दिवस 15 ते 20 मिनिटं पाणी द्या. 15 दिवसानंतर परत त्याच्यामध्ये 10 मिनिटांनी वाढ करा. असं करत करत ज्यावेळेस तुमचं पीक 1 महिन्याचं होतं, 1 महिन्यापर्यंत त्या पिकाला गरज तुमच्या पाण्याची 30 ते 40 मिनिटाची असते रोजची. आणि 1 महिन्यानंतर ज्यावेळेस त्याला फळं लागायला सुरुवात होते, त्यावेळेस त्याची भूक हळूहळू वाढायला लागते. मग त्याच्यानंतर तुम्ही 1.25 तास 1.5 तास, ज्यावेळेस तुमचा प्लॉट 2 महिन्याचा होतो त्यावेळेस त्याला 2 ते 2.5 तास पाणी पाहिजे. आणि ज्यावेळेस 60 दिवसाच्या पुढं आपला पीक जायला जातं त्यावेळेस त्याला 3-3.5 तासापर्यंत 4 तासापर्यंत म्हटलं तरी पाण्याची ही गरज लागते. कारण टेम्परेचर जास्त असतं आणि ऊन वाढल्यानंतर सनबर्निंग होतं, फळं उघडी पडतात आणि चट्टा पडला की ते फळ बाद होतं. म्हणजे आपण त्याला विडळणे वगैरे म्हणतो, फळ विडळणे, खराब होणे, चट्टा पडणे आणि फळाची शायनिंग पण खराब होते. आता हंगाम कधी आहे, म्हणजे कधी लागवड कधी आहे आणि मग कधी आपण आता त्याचं नियोजन कसं असायचं की पूर्वी फक्त जानेवारी नंतरच शेतकरी कलिंगड खरबूज म्हटलं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे असाच विचार करायचा. पण आता अलीकडे कसं झालं की तुम्ही 12 महिने कलिंगड आणि खरबूज कधीही लावू शकता आणि मार्केटमध्ये कधीही विक्री करू शकता. उलट ऑड सीझनमध्ये जर तुम्ही कलिंगड खरबूजची लागवड केली तर त्याला बाजारभाव निश्चितच चांगला मिळतो. साधारण कधीची लागवड आहे आता आपण काय केलं होतं कधी लागवड करायची, आता ह्याच्यामध्ये आम्ही काही नोव्हेंबरमध्ये पण लागणी करतात. आपला पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळी भाग आहे, तर ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी आपल्याला पावसाचं अत्यल्प प्रमाण, म्हणजे आता सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला प्यायला पण पाणी नाहीये. पण गेल्या वर्षी पाऊस कमी असल्या कारणाने माझी स्वतःची दरवर्षी जानेवारीमध्येच लागवड असायची. पण पाऊस कमी आहे, पाणी पुढे कमी पडणार आहे, ह्या दृष्टिकोन समोर डोळ्यासमोर ठेवून मी नोव्हेंबरमध्येच लागवड केली त्याची. मग नोव्हेंबरमध्ये मी टप्प्याटप्प्याने मी घरची माझी 5 एकरची लागवड केली. टोटल आपण 10 एकर प्लॉटवरती लागवड केलेली आहे. मग त्यात 15-15 दिवसाचे टप्पे पाडले होते. मग काही शेतकऱ्यांना आपण लावायला सांगितले आणि त्यांना आपण गायडन्स करून आपल्या मार्गदर्शनाखाली असे प्लॉट डेव्हलप केलेले आहे. म्हणजे ज्या भागामध्ये पाणी आहे त्या भागामध्ये आपण प्लॉटची लागवड केलेली आहे. साधारण आता ह्याचं आपण बघितलं की बाकी पण सुरुवात आहे, तुम्ही खताचं पाणी देताय, खत देताय, पण मग त्याच्यामध्ये काही कीटकनाशक असतील, रोग असतील, त्याचं नियोजन कसं आहे? आता ह्याचं नियोजन असं करतो की आपल्याला माहिती की कुठल्या स्टेजला ह्याला काय दिलं गेलं पाहिजे. समजा ढगाळ वातावरणामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल तयार होतात त्यानुसार आपण वातावरणानुसार खतांच्या म्हणा किंवा बुरशीनाशक कीटकनाशकांच्या फवारण्यावरतून ठेवत असतो. म्हणजे एकाडेक पहिली फवारणी तुमची बुरशीनाशक कीटकनाशकाची झाली तर दुसरी फवारणी खताची आपण वरतून घेतो. किती अंतर? किती अंतर? साधारणपणे 5 ते 6 दिवसाचं अंतर ठेवतो आपण त्याच्यामध्ये. मग सुरुवातीच्या स्टेजमध्ये इमिडाक्लोपिड 17.8% असेल, हे जे मावा आणि थ्रिप्स याच्यासाठी काम करतं. आणि नागळीसाठी बायोआर 303 हे 15 मिली आणि 22 टीन बुरशीनाशक त्याच्यामध्ये 25 ग्रॅम ही पहिल्यांदा आपण प्राथमिक स्टेजला आपण फवारणी घेतो. मग दुसऱ्या स्टेजला थोडासा त्याचा फुटवा व्हावा आणि काडीचा थिकनेस चांगला व्हावा म्हणून किसाईड G 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट अशी खताची वरतून फवारणी घेतो. आणि त्याच्यानंतर परत मग पांढरी माशी, व्हाईट फ्लाय ह्याचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी आपण एक्ट्रा, कराटे आणि स्कोर
हे बुरशीनाशकांची आपण फवारणी वरतून घेतो. असं टप्प्याटप्प्यामध्ये आपण त्याच्या फवारण्या स्टेजनुसार घेत असतो. साधारणतः आपण बघते की सुरुवातीची जी स्टेज असते फुलांची स्टेज आहे. हां. फुल म्हणजे फुल आल्यानंतर फळं येणार आहेत, फळं आपलं उत्पादन महत्वाची स्टेज असते. हो. तर त्या काळामध्ये आपण काय काळजी किंवा त्यामुळे कोणती आपण कीटकनाशके घेतो किंवा त्या काळामध्ये कोणता रोग येण्याची शक्यता आता असते? ह्याच्यामध्ये हँड पोल्युशन नसतंय, हां म्हणजे सेल्फ पोल्युशन म्हणतो ज्याला आपण. हां तर नॅचरली याचं मधमाशांकडनं पोलिनेशन होणं गरजेचं आहे. हां म्हणजे त्या पिरियडमध्ये, सेटिंग पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचे आपण इन्सेक्टिसाइड वापरत नाही. हां ज्याला उग्र वास आहे हां किंवा क्लोरोपायरिफॉस असेल, हां एकलक्स असेल, फिनॉल्फॉस असेल किंवा बाकीची इतर मार्केटमध्ये येणारी जी काही समजा कीटकनाशकं आहेत ज्याचा उग्र वास आहे, न्यूवान वगैरे पहिले यायचं, आता बंद झालंय ते शक्यतो आपण घेणं टाळतो. हां बायोलॉजिकल जी काही कीटकनाशकं आहेत त्यांचा वापर करतो, ज्याला की सेंट म्हणजे उग्र वास नसतो पण कीड कंट्रोल पण झाली पाहिजे. मग त्याचा वापर आपण सेटिंग पिरियडमध्ये करत असतो, जेणेकरून सेटिंगला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये. तर अशा पद्धतीने आपण ते आता आपण करत बघितले असतो. तर सापळे लावलेले आहेत. हां. तर त्याचं काय आहे? आता हे जे आपल्याला पिवळ्या रंगाचे जे सापळे दिसत आहेत हां आणि निळ्या रंगाचे सापळे दिसत आहेत, हां तर ह्याच्यामध्ये जे काही थ्रिप्स किंवा आपण कीटकनाशकं जे आहेत, हां तर ही बाहेरून आपण फवारणी जरी केली हां तरी परत 2 दिवसांनी येऊन प्लॉटवरती बसत असतात. हां तर त्या सापळ्यांमध्ये ते चिटकून बसतात आणि ते त्याला चिटकून बसल्यानंतर कसं होतं की एकदा चिकटल्यानंतर ते परत ते तिथून परत निष्ठू शकत नाही साधारण किंवा एकरी बाहेर निघू प्रमाण शकत किती आहे नाही. ते? साधारणपणे 20 सापळे आपण लावतो एकरामध्ये. हा. आणि फळमाशीसाठी आपण जे ट्रॅप आहेत, हां ज्या गोळ्या असतात फ्रूट फ्लायसाठी, हां तर त्याचे आपण एक साधारणपणे 15 फ्रूट फ्लायचे सापळे लावतो, जेणेकरून आपल्याला डंक मारणारी जी फळमाशी आहे हां तर ती त्याच्यामध्ये त्याला आमिष आपण ठेवलेलं असतं, त्यात ते अट्रॅक्ट होते. हां. मादी माशी तिथं अट्रॅक्ट होते, त्याच्या त्या खालच्या बाउलमध्ये येऊन पडते. हां. त्याच्यामुळे फळमाशीवरती आपल्याला कंट्रोल मिळतं. साधारणतः आपण लागवड केल्यानंतर पहिला तोडा कधी होतो? साधारण किती दिवसांनी होतो? आणि साधारणपणे व्हरायटीवरती डिपेंड असतं. अर्ली लेट व्हाई व्हरायटी याच्यामध्ये हां. आहेत. मग त्याच्यामध्ये मेलडी आहे, सिम्बा आहे, हां. विराट आहे, विजय आहे, बऱ्याचशा व्हरायटी मग आता आहेत. ह्या साधारणपणे- कलिंगडाच्याच हा, कलिंगडाच्या ह्या जाती आहेत. हां तर ह्याच्यामध्ये साधारणपणे जेव्हा हिवाळीमध्ये लागवड केलेले जे काही प्लॉट असतात, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, ज्यावेळेस नोव्हेंबरमध्ये लागवड करतो त्यावेळेस 75 ते 80 दिवस ह्या प्लॉटला लागतात. हां आणि जर जानेवारीनंतरची लागवड जर तुमची असेल, टेम्परेचर किंवा उन्हाळ्यातली लागवड, हां तर तिथं हार्डली तुमचा 62-65 दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला येतो. हां. टेम्परेचरमध्ये जरा लवकर येतो. हां. असं आहे. साधारण उत्पादन किती होतं? म्हणजे आपण वजनामध्ये बघितलं तर किती हां. एकरी चांगलं व्यवस्थापन तुमची तुम्ही म्हणता की व्यवस्थापन जर चांगलं असेल, हां. म्हणजे जमिनीची मशागतीपासून जर तुम्ही वेळोवेळी लक्ष दिलेलं असेल, खतांवरती लक्ष दिलेलं असेल, तर तुमचं एकरी उत्पादन साधारणपणे 28 ते 30 टनापर्यंत जाऊ शकतं. हां हायेस्ट घेणारे पण शेतकरी आहेत 35-40 टनापर्यंत. जे पहिल्यांदा शेतकरी जो घेतो हां त्याला उत्पन्न साधारणपणे 35 टनापर्यंत पण निघतं, पण सरासरी ॲव्हरेज 28 ते 30 टनाचं आहे. 30 टनापर्यंत एकरी उत्पादन मिळू शकतं. मग त्याच्यासाठी कुठल्या व्हरायटी आहेत का किंवा काय कुठली व्हरायटी? त्याच्यामध्ये सिम्बा व्हरायटी अलीकडे जी नवीन व्हरायटी आहे, हां ही व्हरायटी शेतकऱ्यांनी जरूर लावावी, कारण हां. त्या व्हरायटीचा साधारणपणे 5 ते 6 किलोपर्यंत फळाचं वजन जातं आहे. सेटिंग थोडीशी कमी आहे, हां. पण फळाचं वजन चांगलं असल्यामुळं तुम्हाला ते पीक परवडत आहे. तर आता इतर तुम्ही- व्हरायट्यांमध्ये सुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये सेटिंग भरपूर होते, पण फळाची साईज भेटत नाही. हां मग आता तुम्ही अनेक वर्ष ह्याच्यामध्ये काम करताय, अनेक वर्ष उत्पादन करताय, विक्री करताय, तर तुम्हाला असा अनुभव आहे का की ठराविक वजनाचं फळ असेल किंवा मला आता 7 आणि 8 किलोचं फळ मला नेणं शक्य होत नाही, तर किंवा 2 किलो 3 किलो असं काही व्हरायटी आहेत का? किंवा तसं करणं शेतकऱ्यांना फायदेशीर आहे का मोठ्यात मोठं फळ होणं फायदेशीर आहे? नक्की काय वाटतं? तसं सरासरी कसं आहे की सरासरी ग्राहक जो आहे हां हा खाणारा वर्ग साधारणपणे 3.5-3 किलोच्या फळातला रेंजमधलं फळ खाण्यास पसंती देतो. ओके. हां त्याच्यामुळं जर ज्या शेतकऱ्याला 3-3.5 किलोपर्यंत वजनाची फळं घ्यायची, हां त्यांनी लागवडीचं अंतर थोडंसं कमी करावं. हां म्हणजे म्हणजे दाटी जे थोडं. काही 1.5 फुटाचं तुमचं अंतर आहे हां ते 1.25 फुटावरती जर घेतलं हां तर ऑटोमॅटिक तुमचं फळ 2-2.5-3 किलोच्या रेंजमधलं राहील. ओके. पण ज्या शेतकऱ्यांना मोठ्या साईजमध्ये जायचंय हां तर त्यांना 1.5 फुटाचं अंतर योग्य राहील. हां मग 1.5 फुटामध्ये मग त्याला मोठ्या साईज मोठ्या साईजमध्ये फळं मिळू फळं शकतात मिळू शकतात. आणि त्याला रेटही चांगला मिळू शकतो. छोट्या फळांना जरा रेट कमी, म्हणजे 2 किलोच्या आतली जी साईज राहते हां त्याला 5-6 रुपयाच्या पुढे दर मिळत नाही, हां आणि जी मोठी साईज राहते त्याला मग 10 रुपये 11 रुपयाच्या पुढे मार्केटला रेट मिळतो.
असं आहे. साधारण एका एकरामध्ये तुम्ही सांगितले 30-35 टनापर्यंत आपण शेतकरी 30 टनापर्यंत उत्पादन काढणार आहे. हो. तर साधारण उत्पादन किती होतं साधारण? साधारणपणे आता मार्केटच्या हिशोबाने जर आपण गेलो हा, की जर व्यापाऱ्याने आपल्याला 10 रुपयापर्यंत जर बाजारभाव दिला, करावं तुमच्या अनुभवातून नक्की शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्था कशी करावी काय? ह्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी ग्रुप केले, हा. गटशेती ज्याला म्हणतो आपण, हा, तसं पाहायला गेलं तर संघटना भरपूर आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला संघटना पाहायला मिळते, हा, फक्त शेतकऱ्यांची संघटना पाहायला मिळत नाही. ओके. म्हणजे जर गावातील एक तरुण शेतकऱ्यांनी 4-5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर केलं हा. आणि पुढे जर अशा संकल्पना राबवल्या, मला म्हणायचं आहे काय की मी ज्या दिवशी वाशी मार्केटला गेलो, UP बिहारमधून लोक येऊन आपले फळं, ज्याला शेतीचा गंध नाही हा. तो आपल्या फळं विकतो. लाल माल आहे, एकदम कडक माल आहे, चांगला आहे, बडी आहे, असं करून तो मालाची प्रशंसा करून आपला माल विकू शकतो. हा. मग शेतकरी का विकू शकत नाही हा प्रश्न आहे. म्हणजे स्वतः तो 2 महिने 2.5 महिने कष्ट घेतोय आणि पिकवतोय, फक्त तो विक्री करू शकत नाही, त्याच्यामध्ये पाठीमागे आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपण गावातल्या तरुण मुलांनी नोकरीच्या पाठीमागे न जाता, हा. मलाही 1.5 लाखाची नोकरी होती, ती सोडून मी शेती करतोय हा. का, तर मला ह्याच्यातलं गणित सापडलंय किंवा ह्याच्यामध्ये काय आहे काय नक्की? हे मला नक्की सापडलंय, समजलंय. त्याच्यामुळं मी नोकरीच्या पाठीमागे न जाता मी ज्या पद्धतीने करतोय काहीतरी त्याचा एक आदर्श प्रत्येक शेतकऱ्याने म्हणा किंवा तरुण पिढीने घेतला पाहिजे. आणि मी माझ्याकडून काही सहकार्य करायला तयार आहे त्यांना. जर तुम्हाला एकत्र येऊन काय करायचं असेल पुढे जाऊन, तर आपण एकत्र येऊन गटशेती करूयात आणि असे ठिकठिकाणी स्टॉल लावूयात. हा. म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःचा माल स्वतः विक्री केला पाहिजे, शेतकरी ते ग्राहक करा, ही संकल्पना जर राबवली तर त्या शेतकऱ्याला जो व्यापाऱ्याला जो प्रॉफिट जाणार आहे तो आपल्याला थांबवता येईल आणि तो बेनिफिट हा शेतकऱ्याला मिळू शकतो. साधारण किती फरक पडू शकतो? किती टक्के? बराचसा फरक पडू शकतो. 50% फरक पडतो. हा, कारण आपण आता विक्री बघतो की साधारण 50 रुपये किलोनी ते खरबूज जात खरबूज बरोबर आहे. हे करताय. हो हो जात आहे. आणि मार्केटला जर पाठवलं तर तेच खरबूज तुमचं 22-25 रुपयाच्या रेटने खरेदी खरेदी केलं जातं. म्हणजे दुप्पट म्हणजे हा दुप्पट तुमचा मध्ये हा मालक हे वेगळेच आहेत. तर माझं असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने विक्री व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. आणि 2.5-3 महिने 4 महिन्याचा हा सीझन असतो. आणि ह्याच्यात अजून पुढे जाऊन ह्या वर्षी मी अजून एक संकल्पना अशी राबवली की प्लेट सिस्टीम, हा, की कटिंग करून, हा, की जेणेकरून तुम्हाला येणारा जो ग्राहक उन्हाळतानामध्ये आज कुठेतरी काहीतरी खाण्यापेक्षा बरोबर. हॉटेलमध्ये जाऊन सिजनेबल फळं जी खायला पाहिजेत, हा. जेणेकरून अंगामधला शरीरामधली उष्णता कमी होईल, दाह कमी होईल, तर ते गरजेचं आहे थंडावा शरीरासाठी. तर कलिंगड आणि खरबुजाची आपण एक थंड प्लेट सिस्टीम चालू केली हा. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आपल्याला ग्राहकांकडनं मिळतोय. म्हणजे दिवसभरात आपण एक 400-500 प्लेट तरी विकतोय आपण. साधारण किती काय दर आणि? साधारणपणे 30 रुपयाला आपण एक प्लेट विकतोय. हा, तर चांगला आपल्याला त्याच्यापासून मुनाफा मिळतो आणि ग्राहक पण संतुष्ट या कारणाने की त्याला ताजं फळ ताजं फळ खायला मिळतं. समोरच हो, काटून हो, हो. सकाळी जे 7-8 वाजता जे हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करणारी जी मंडळी हा. आज सकाळी 7 वाजता येऊन कलिंगडाची प्लेट खाऊ प्लेट लागली. खाणारे हो, बरोबर. हा अनुभव मिळतोय. विक्री व्यवस्थापन आपण तिथं करतोय स्टॉलवरती. हा. विक्री साधारणपणे आपण प्रति किलो कलिंगड 25 रुपये किलो हा. या दराप्रमाणे आपण विक्री करतोय. आता काही जर बल्क क्वांटिटीमध्ये 100-200 किलोची क्वांटिटी जर काही लोकांनी घेतली तर आपण 2-3 रुपये कमी करून आपण त्या ग्राहकाला आपण माल विक्री करतोय. साधारण गेली अनेक वर्षापासून सातत्यानं तुम्ही या ठिकाणावरून कलिंगड किंवा काही खरबूज घेतात. तर साधारण का म्हणजे का परत गेले अनेक वर्षापासून तुम्हाला का असं वाटतं की अनेक ठिकाणी आपण पाहतो की रस्त्यावर वेगवेगळे स्टॉल असतात, तुम्हाला मिळू शकतं, पण इथंच का खरेदी करतात? नाही काय आहे, मालाची खात्री हां, आणि आपल्या घरच्यासारख्या शेतात पिकवल्यामुळं हां, आणि सेंद्रिय खतातून तयार केलेलं असल्यामुळे खात्री एक मालाची चांगली असते. इतर लोकांना ग्राहकांना काय सांगाल? क्वालिटी चांगली आहे हां, आणि प्रत्येक वर्षी यांचं उत्पादन चांगलं आणि सर्व्हिस चांगली असते. म्हणजे अडचण द्यावं. साधारण ते कितीपासून कधी सुरू होतं काय? साधारणपणे आता आपलं नोव्हेंबरमध्ये लागवड आपण केली होती, हां, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आपण स्टॉलला सुरुवात केली. हां, जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च, म्हणजे आता 3 महिने झालं आपण स्टॉलवरती विक्री करतोय. हां. आणि अजून 1.5 ते 2 महिन्यापर्यंत आपण जूनपर्यंत. ग्राहकांना जूनपर्यंत मे एंडिंग पर्यंत तरी आपण ग्राहकांना चांगली फळं देणार आहोतच. आता आपण तुम्ही बघितलं की आता तिथं तुम्ही स्वतः उत्पादित करता, इथं
तुम्ही शेतकऱ्यांचा शेती आहे हो. त्यांच्याकडून आपण तुम्ही ती काय तुम्ही नवीन संकल्पना आता काय ही नवीन संकल्पना कसं होतं की आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं सर्व 10-15 एकरचा प्लॉट आपण स्वतः एकटा हँडल करू शकत नाही, हां. कारण पाण्याच्या पुढे काहीच करता येत नाही. मग आपलं स्वतःचं कृषी केंद्र आहे केडगाव चौफल्यामध्ये, हां. त्याच्या अंतर्गत जे आपण काही शेतकरी जोडलेले आहेत, हां. तर त्या शेतकऱ्यांना आपण सुचवलंय की तुम्ही अशा पद्धतीने कलिंगड खरबुजाची शेती करा. हां. मार्केटला जो रेट मिळतोय हां. त्यापेक्षा 2 रुपये जास्त भावामध्ये मी तुमच्याकडनं खरेदी करतो. हां. आणि त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांनी ऐकून त्या लागवडी केल्या हां. आणि टप्प्याटप्प्यामध्ये लागवडी केल्यानंतर त्यांचा ट्रान्सपोर्टेशन खर्च वाचला, हां, मग तुम्ही स्वतः येऊन त्यांची बोलला. आडत, हमाली, हां. तोलाई ह्या सगळ्याच गोष्टी वाचल्या आणि जागेवरून आपण त्यांना चांगला दर देऊन तो प्लॉट खरेदी करतोय. आणि तो प्लॉट खरेदी करण्यापाठीमागचं कारण असं आहे की त्या प्लॉटला पूर्णपणे गायडन्स आपलं स्वतःच आहे. म्हणजे मी सुरुवातीपासून माझ्या शेतीमध्ये जे न्यूट्रिशन खतं वापरतो तीच खतं मी त्या प्लॉटला देतो. त्याच्यामुळे त्या फळाची गोडी हां. आणि क्वालिटी ही टिकून आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या चवमध्ये काही फरक झालेला नाही. म्हणजे आपण ग्राहकाची कुठल्याही प्रकारची तक्रार आपण येऊ देत नाही ह्याची काळजी घेतो. कटिंग करताना कुठेही आपण माल स्टॉक करत नाही हां. किंवा कुठेही आपण ठेवून साठवलाय आणि 8 दिवस साठवलाय मग तो ग्राहकांना रोजच्या दिला, रोज असं आपण करत ताजी नाही. फळं रोज आपल्या काउंटरवरून 3 टनाचं सेलिंग आज चालू आहे. हां. रोज एक पिकअप तोडायची आणि रोज ती सेल आउट करायची, असं आपलं चक्र गेल्या 3 महिन्यापासून चालू आहे. म्हणजे काय होतं की त्या देठाच्या पाठीमागे एक बाळी असते, हां. म्हणजे स्प्रिंग सारखी एक छोटी बाळी असते. हां. ती जोपर्यंत पूर्णपणे वाळत नाही हां. तोपर्यंत आपण ते फळ काढणे योग्य आहे असं समजत नाही. म्हणजे वाळल्यानंतरच ते फळ आपण हार्वेस्ट पूर्ण परिपक्व होतं. परिपूर्ण म्हणजे वेलालाच आपण ते फळ परिपक्व करतो हां. आणि मग ते पुढे आपण कस्टमरला देतो. लगेच त्याच्यामुळं पुण्यापासून मुंबईपासून आपला ठरलेला ग्राहक वर्ग हां. आहे की जो आपली फळं घेतल्याशिवाय पुढे जात नाही. हां. म्हणजे अगदी स्टॉल, म्हणजे मी स्वतः 16-16, 18-18 तास मेहनत घेतोय. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मेहनतच घेतोय. म्हणजे कस्टमर सुद्धा रात्री 12 वाजता येऊन उठवतात अक्षरशः की आम्हाला फळं न्यायची आहेत. म्हणजे त्यांना ती फळं तशी मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही. बरोबर. असं आहे. ताजी फळे. नमस्कार ताई. नमस्कार. आज आपण तुम्ही विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कलिंगडाचा प्लॉट केलेला आहे. हो, काय आपला अनुभव काय आहे? पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं, हां. त्यामध्ये आम्हाला भरपूर उत्पन्न भेटलं आणि 1 एकर कलिंगडामध्ये आमचं 2.5 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न निघालेलं आहे. याच्या अगोदर तुम्ही कुठली पिकं करत होता? याआधी केळी, हां. टोमॅटो, हां. परत डाळिंब हां. अशी पिकं घेतलेली आहे. पहिलंच तुमचं कलिंगडाची लागवड ही हो, पहिलीच पहिलीच केली. आहे. आता तुम्हाला वाटतं की बाबा दरवर्षी आता तुम्ही 1 एकर केलं, आणखीन आपल्याला पुढे वाढवलं पाहिजे किंवा आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळते, काय तुमचा अनुभव काय आहे? तसं आम्हाला यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न म्हणजे चांगला समाधान. फायदा झाला, समाधान वाटलं, हां. म्हणजे समाधानकारक आहे. हां. आणि पुढील वर्षी आमचं आहे की 3 एकर आम्ही कलिंगड टप्प्याटप्प्याने करणार आहोत. हां. ते पण पवार साहेब मार्गदर्शन करतील, हां. त्यानुसार आम्ही करणार आहोत पुढच्या वर्षी. साधारणतः आपण बघतो की शेतीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची ठरते शेतीमध्ये. हम्म, मग सुरुवातीपासून लागवड, त्यांनी सांगितले की कुशल महिला पाहिजे ज्यावेळेस रोप लागवडीपासून हम्म. की जसं तुम्ही मुलांचं संगोपन करता अगदी बारकाईने, त्याच पद्धतीने ह्या पिकाचं सुद्धा संगोपन. तुमची याच्यामध्ये काय भूमिका राहिलेली आतापर्यंत तोडणीपर्यंतची? तसं म्हणजे काय काय काम तुम्ही काय 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 सुरुवातीनेच केलं. लागवड केली हां. सुरुवातीला, त्यानंतर ड्रेचिंग वगैरे करणं, हां. त्यानंतर फवारणी करणं, हां. त्यानंतर खताचे डोस म्हणजे जसं पवार साहेब सांगतील त्यानुसार खतही सोडली, हां. ड्रीप वाटे, आणि फवारण्याही केल्या सगळ्या. याच्यामध्ये पुढे जाऊन मला पुढच्या वर्षी कलिंगड महोत्सव भरवायचा आहे हां. की ज्यामध्ये आपण ह्या वर्षी फक्त रेग्युलर ज्या व्हरायटी आहेत, हां. मेलडी असेल, सिम्बा असेल किंवा विराट असेल, ह्या हां. रेग्युलर व्हरायटी त्या आपण दिलेल्या आहे. तर मला पुढच्या वर्षी नॉन यू सीड्स कंपनीच्या ज्या काही व्हरायटी आहेत की ज्याच्यामध्ये कलर सेगमेंटमध्ये मग उतरायचं, वेगवेगळे कलर. वेगवेगळे कलर, हां. की जेणेकरून त्याच्यामध्ये 10 ते 12 प्रकारच्या व्हरायटी आहे. हां. मी असंच शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन असे गट शेती करून त्या लागवडी करणार आहे आणि तो माल स्वतः आपण घेऊन त्या स्टॉलवरती ग्राहकांसाठी देणार आहे विक्रीसाठी. म्हणजे प्रत्येक ग्राहकाला ज्या क्वालिटीचं फळ पाहिजे हां. ते त्यांना पुढच्या वर्षीपासून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारणतः ही मुलाखत पाहून काही शेतकऱ्यांना वाटले की काय आम्हाला आता माहिती आहे, नक्कीच. मला मिळायला पाहिजे. तर नक्की त्या शेतकऱ्यांची कसं तुम्ही नक्कीच. मदत करणार आहात? मी गेली 15 ते 17 वर्ष झाले त्या क्षेत्रामध्ये, ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये काम करतो आणि जवळपास 50 ते 55 पिकांमध्ये मी स्वतः पंजाब, राजस्थान, हरियाणा, नागपूरपर्यंत काम केलेलं आहे.
आणि सगळी पिकं मी माझ्या हातातून गेलेली आहेत. हां. त्याच्यामुळं अगदी लागवडीपासून म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला जर समजा आलं लावायचं असेल, हळद लावायची असेल, केळी लावायची असेल, ऊस लावायचा असेल, आणखीन द्राक्ष करायचे असतील किंवा कलिंगड खरबूज असेल, भाजीपाल्यामध्ये कोणाला उतरायचं असेल, टोमॅटो, वांगी, मिरची, तर त्याच्यामध्ये निश्चित मी सर्व शेतकऱ्यांना माहिती देऊ शकतो. त्यासाठी माझा नंबर आहे 9767 00 5522. हां. ह्या नंबरवर या नंबरवरती तुम्ही कॉल करा, तुम्हाला निश्चित सर्व माहिती पुरवली आता जाईल. तुम्ही ही जी नवीन संकल्पना की शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय, त्यांचा माल हमी भावाने खरेदी करताय, असे किती एकरामध्ये तुम्ही आता साधारणपणे लोकांना ह्या वर्षी आपण एक साधारणपणे 8 ते 10 एकरवरती आपण काम करतोय हां. आणि पुढच्या वर्षी तेच आपल्याला 20-25 एकरवर जाऊन मला जे काही तरुण वर्ग जो आहे हां. की जो जॉब नाही म्हणून घरी बसून आहे, हां. हे कामधंदा नाही आहे हां. पण शिकलेला आहे, हां. अशा होतकरून मुलांसाठी मला काहीतरी करायचं आहे की जेणेकरून त्यांनी पुढे यावं. हां. आणि जिथं हायवे रोड असतील, हां. मग पुणे सातारा असेल, पुणे नगर असेल, पुणे सोलापूर असेल किंवा त्या एरियामधल्या तरुणांनी जर आपण स्वतः जर असे स्टॉल उभे केले हां. तर त्या स्टॉलला आपण चांगल्या दर्जाचा माल आपण देऊयात. हां. रोज 1 टन आपण प्रत्येक जर स्टॉलला माल पुरवला, त्याची विक्री करून त्याच्यातला जो काही थोडासा कमिशन असेल तर तो त्या आपण जो करणारा माणूस आहे हां. तर त्याला आपण देऊयात आणि त्यानं त्याची पण प्रगती त्याच्यातून साधली पाहिजे किंवा त्याचं. आता इथं तुम्ही तुमचा फायदा स्टॉल झाला साधारण पाहिजे. इथून 30-35 किलोमीटर अंतरावर आहे, हो, मावडी रोडवर. मावडी रोडवर तर असं आपण आता तुम्हाला किती अंतरापर्यंत तुम्ही मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकाल किंवा काय? साधारणपणे एक 75 ते 100 किलोमीटरच्या एरियापर्यंत जे शेतकरी आहेत हां. तर त्या शेतकऱ्यांना त्याच्या बाहेर जर काही शेतकऱ्यांना अडचणी असतील, हां. अगदी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना समस्या असतील हां. तर त्यांनी जरूर फोनवरती कॉन्टॅक्ट करावं, फोनवरती माहिती देऊ शकतो. हां. प्लॉट व्हिजिटही माझ्या असतात, पण हां. त्या साधारणपणे 50-100 किलोमीटरच्या आतमध्ये प्लॉट व्हिजिट वगैरे असतात ओके. आणि त्यासाठी मी कुठलीही फी शेतकऱ्यांकडनं घेत नाही, मी स्वखर्चाने व्हिजिट करत असतो. आता तुम्ही सांगितले की नवीन संकल्पना तुमची स्वतः माल उत्पादित करणे, विक्री करणे, तर अशी आपल्याला काही सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी उभे करणं तुमच्या मनामध्ये आहे. तर ती संकल्पना काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही जाऊन ट्रेनिंग देणार शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांचं काय गट तयार करणार, त्यांना प्रशिक्षण देणार, त्यांना बियाणं पुरवणार, खतं बरोबर. पुरवणार, नक्की काय आहे तुमच्या मनामध्ये आता ही संकल्पना काय आहे? अशी आहे की याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला स्वतः शेतामध्ये माल उत्पादित करायचा आहे हां. आणि तो स्वतः विकायचा आहे तर त्याला आपण सुरुवातीपासून व्हरायटी कोणती लागवड करायची, कुठल्या तारखेला लावायची आणि तो स्टॉल त्याचा 4 ते 5 महिन्यापर्यंत कसा चालला पाहिजे कंटिन्यू, ह्याच्यासाठी आपण काळजी घेणार आहोत. मग त्याचं आपण प्रॉफिट रेशो काय आहे हा आपण ठरवून घेऊ सुरुवातीला. त्या पद्धतीने ती व्हरायटी आणि आपल्याला क्वालिटी द्यायची, त्यानुसार त्या व्हरायटी, ते खतं, त्या फवारण्या वेळची वेळी काळजी आपण त्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्या भागामध्ये स्टॉल उभा करायचा आहे तिथं आपण शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना म्हणजे बॅनर तयार करून तो बॅनर तिथं आपण लावायचा आहे, जेणेकरून तो कस्टमर त्याच्याकडे अप्रोच झाला पाहिजे की जेणेकरून बाबा ही स्वतः उत्पादित केलेला माल आहे आणि स्वतः शेतकरी विकतोय. त्याच्यामुळं तिथं ग्राहकाचा वर्दळ सारखी वाढणार आहे. आता आपल्या स्टॉलला गेली 5 वर्षापासून लाईन लागते गाड्यांची खरेदी करण्यासाठी, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे बरोबर की अक्षरशः लाईन लागते, जेवण करायला सुद्धा वेळ मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे प्रतिसाद चांगला आहे. ज्या शेतकऱ्यांना खरोखर ह्याच्यामध्ये उतरायचं आहे त्यांनी अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या भागामध्ये आपण स्टॉल तुम्हाला कसा उभारायचा त्याचं प्रशिक्षण देऊयात, विक्री कशी करायची. शेवटी हे कौशल्य आहे. म्हणजे आज जे मी म्हणतोय की शेतकरी पिकू शकतो पण विकू शकत नाही. बरोबर. विक्री करताना त्याला समोरच्या व्यक्तीला सुद्धा कन्व्हिन्स करता आला पाहिजे, हां. कन्व्हिन्सन पॉवर त्याच्यामध्ये असायला हवी की तुम्हाला सगळी त्या प्लॉटची माहिती देता आली पाहिजे. जर एखाद्या ग्राहकाने प्रश्न विचारला, शेतकरी ते ग्राहक तुम्ही माल विकताय बरोबर आहे, पण हा तुमचाच आहे का तुम्ही मार्केटमधून खरेदी केला आणि विकताय, बरोबर, असे काही बोलणारे लोक बरोबर. आहेत. मग तिथं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की की आम्ही आम्ही आमच्या स्वतः- शेतामध्ये स्वतः पिकवतोय आणि स्वतः विक्री करतोय. मग ती व्हरायटी कोणती आहे, त्याच्यामध्ये शुगर पर्सेंटेज किती आहे, ही किती दिवस लागतात यायला आणि ह्या बियाणाचं किंमत किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्याला खतं कुठली वापरते, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आणि ही व्हरायटी का खावी, खाण्यासाठी कशी करंची लागते, क्रिस्पी आहे किंवा रसाळ कशी आहे,
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कस्टमरला आपल्याला पटवून सांगता देता आलं आल्या पाहिजे. पाहिजेत. मग त्या बाबतीतलं प्रशिक्षण आपण त्या जो विक्रेता आहे त्याला आपण देणार आहोत. सध्या एका स्टॉलवरतीच माझी 2.5-3 टनाची विक्री चालू आहे. तर मला याच्यावरती थांबायचं नाही. बरोबर आहे. मला पुढे जाऊन रोज साधारणपणे 20 ते 25 टन माल विकला गेला पाहिजे. हां. ह्या दृष्टिकोनातून भविष्यात मला एक 4-5 सेंटर तरी नवीन चालू करायचं उद्दिष्ट आहे. आणि जर चांगले तरुण होतकरू मुलं तशी जर मिळाली प्रामाणिक, तर त्यांच्यासोबत मला मागच्याच 15 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य फल उत्पादन संघ हां. ह्यांनी आपल्या कामाची दखल घेऊन तिथं पुरस्कार आपल्याला दिला. हां. BN गोदरेज, जे गोदरेज कंपनीचे जे मेन चेअरमन आहेत, हां. मालक आहेत, त्यांच्या हस्ते आपल्याला मुंबईला बोलून पुरस्कार त्यांनी दिला की आपण कलिंगड आणि खरबुजामध्ये उल्लेखनीय कामगिरी नवीन करताय, प्रयोग केलेला नवीन प्रयोग करताय. त्याबद्दल त्यांनी आपला सत्कार त्या ठिकाणी बोलून केला. दादा वय किती तुमचं? माझं वय आता 77 वर्ष. इथं येऊन तुम्ही पाहताय ही मुलांनी नवीन सुरू केलंय, सुना आहेत तुमच्या, हां. हे करतायत, काय तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की ह्यांचं असा आदर्श आहे की एवढे कष्ट करतात आणि बहिणीप्रमाणे वागतात. हे दोघं जण भाऊ हां. एका मेरीला अजिबात कधी हे करीत नाहीत. आणि हे विशाल दादा आहेत ना, हे असं एखादा बारक्या पोराला किंवा एखादा डॉक्टर कसं सलाईन लावतो पोरांना किंवा कुठल्याही पेशंटला, आणि ते सलाईन किती टायमाला डॉक्टर येतात, परत बघतात, कोणी काय करतात, तसं ह्या फळांना ते एक असे डॉक्टर आहेत की रात्रसुद्धा त्यांना झोप लागत नाही की एवढंच पाणी सोडलं पाहिजे, बरोबर. एवढंच केलं पाहिजे, एवढंच टायमाला पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या फळामध्ये कुठलं फळ असं लंबुळकं का झालं आहे, असं काय झालं, असं एवढी त्यांना एवढ्या 5 एकरामध्ये सुद्धा त्यांना ती फळ माहीत पडतं. म्हणजे एवढं त्यांचं बारकाईने लक्ष आहे. एवढं बारकाईने लक्ष आहे. नाहीतर म्हणून हे सगळं चाललंय. तुमच्या अनुभवाचा सल्ला तुम्ही आमच्या- काय द्याल लागते शेतकऱ्यांना? काय द्याल? अनुभव असं सांगेल की बाबा आपण पीक करतोय आणि आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला नवीन वर्ग असा म्हणतो की शेती काही कामाची राहिली बरोबर. नाही, काही कामाची राहिली नाही, पण कष्ट जर केलं आणि ते बघितलं तर शेतीसारखं काही सुख. आणि थोड्या पाण्यात कशी शेती करायची की दादा कोण शिकावं. की लॉकडाऊनच्या काळात त्या दोन्ही पोरी इथं उभ्या होत्या. हां. लॉकडाऊनच्या शेती बी केलं, बरेच जणांनी केलं, हां. 1-1 वर्ष केलं, सोडून दिलं. हे त्यांचं एक धनगर समाजाचा माणूस आहे. तर मला पण 2-3 वेळा तिथे नेलं त्यांनी. हां. तर तिथे जर आम्ही गेलो बसलो तर त्यांची माझी एवढी काही हे नव्हतं, गेलो नव्हतं मी एवढ्या वेळेस. तर ते काय सांगतात माहिती आहे का, आम्हाला आहे ना जसं पांडुरंगाला सगळे आपले जातात तसं त्यांनी ती पांडुरंग देव मानतात त्यांना तिथे. आज तो माणूस एवढी उत्पन्न पडतोय की असं डोंगराव, असं खाली डोंगराव सीताफळाला म्हणजे हे लावले, डाळिंब लावले. हां. आणि डाळिंब असं लावलं आणि डाळिंबाचं थोडंसं ही फळं अशी ही व्हायला लागली. तर लगेच त्यांनी सकाळच्या परी फोन केला की इथं ताबडतोब 9-9:30 वाजता इथं या. हां. तिथं दोघंजण आम्ही गेलो आणि गेल्यानंतर ह्यांनी काय केलं माहिती आहे का, माझी दक्ता मला बी माहीत नव्हतं, असं बाजूला असं उकारलं, हां. हाताने उकारलं आणि ते कसल्या तरी गाठी आल्या त्याला. हां. मुळावर. मुळावरती गाठी आली. म्हणजे त्यांनी औषधं वगैरे दिले. तर त्या वर्षी त्या माणसाने 85 लाख रुपयाची डाळिंब विकली. 85 लाख. आणि डाळिंब लावल्यानंतर ह्याच पाण्यामध्ये त्यांनी एक रोप दिलं यांचं झेंडूचं. हां. झेंडूचं रोप दिलं आणि ते झेंडूच्या रोपात डाळिंबचं वाढतच होतं, झेंडू वाढत होता. आणि त्या झेंडूचा एवढा पैसा झाला त्यांना, एवढं म्हणजे भाव मिळाला 150-200 रुपये किलोने. हां. तर त्यांना त्या टायमाला त्या झेंडूचं 8 लाख रुपये झालं. 8 लाख. आणि पण कष्ट करायला पाहिजे, कष्टाचं पर्याय. देरारी पलंगावरी नाही नव्हत, नाही होत. कष्ट केले. पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना नव्हे तर जिल्ह्यातले ज्यांना कलिंगड करायचे, हां. खरबूज करायचे किंवा शेती करायची, त्यांच्यासाठी एक आदर्श त्यांनी उभा केला. आणि परत असं की नाही बाबा आम्ही करतोय ना, आम्ही पैसे कमावतोय, दुसऱ्याचं इथं नाही झालं पाहिजे, नाही ना तसं. लोक सांगत नाहीत ना काय करतायत, परंतु तरी सुद्धा यांची अपेक्षा अशी आहे की आमच्यासारखं इतर लोकांनी आणि करावं. रोप सुद्धा आणून देतात. रोप कोणचं घ्या, कोणचं काय करा, कसं रोप लावा, काय करा. स्वतः बेड काढायची मशीन त्यांनी तयार केली आहे. स्वतः काय काय ठिकाणी बेड काढून देतात हाताने, हां. हाताने बेड काढून देतात. एवढं म्हणजे हे आहे. धन्यवाद. पाहतोय ही व्हरायटी सिम्बा व्हरायटी आहे आणि ह्याचं वजन साधारणपणे 4 किलोपासून ते 6 किलोपर्यंत वजन ह्या व्हरायटीचं मिळतं आहे. कॅरेटमध्ये 4, 5 ते 6 फळं फक्त बसत आहेत. म्हणजे एवढं त्याचं हेवी वेट आहे आणि क्रिस्पी आणि करन्सी खाण्यासाठी खूप गोड अशी कलिंगडं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तर योग्य खत व्यवस्थापन, योग्य पाणी व्यवस्थापन
आणि योग्य पिकाची काळजी घेतल्यामुळं हे सगळं साध्य होऊ शकतं. असंच अनेक शेतकऱ्यांनी संपर्कात येऊन आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करावेत ही मनापासून इच्छा. धन्यवाद.